नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ प्रामुख्याने त्या सर्व महिलांसाठी आहे की ज्या आगामी अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची तयारी करत आहेत। मग ते सरळ सेवा भरती मार्फत भरलं जाणारं पद असू द्या किंवा अंतर्गत भरती मार्फत भरलं जाणारं पद असू द्या। लक्षात ठेवा, अंगणवाडी पर्यवेक्षिका हा जो पेपर आहे यामध्ये प्रामुख्याने दोन पद्धतीने भरती होते, एक तर अंतर्गत भरती आणि एक सरळ सेवा भरती। आता यामध्ये नेमकं काय फरक आहे, कोण कोणत्या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतं, कोण कोणते एग्जाम देऊ शकतं, यावर आपण एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे। तो व्हिडिओ काय करू शकता, तुम्ही बघू शकता। या व्हिडिओमध्ये आपण ते सर्व डिस्कस करणार नाहीये। तर लक्षात ठेवा, हा व्हिडिओ प्रामुख्याने कशासाठी आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे लोकसभा निवडणूक संपलेली आहे, निकाल देखील आलेला आहे आणि आचारसंहिता देखील संपलेली आहे। त्यामुळे जे पण मागच्या काही दिवसापासून काही महिन्यापासून महत्त्वाच्या ज्या पण जे पेपर होते किंवा ज्या भरती थांबलेल्या होत्या, आता त्या सर्व भरतींना वेग आलेला आहे। जर तुम्ही न्यूजपेपर वाचत असाल तर तुम्ही बघितलं असेल, जी 75,000 पदांची भरती होणार होती महाराष्ट्रामध्ये, त्यासाठी सुद्धा सरकारने काय केलंय, वेगवेगळ्या विभागाकडून माहिती मागवायला सुरुवात केलेली आहे। म्हणजे नेमकं कोणत्या विभागामध्ये किती पदं भरली, किती पदं बाकी आहेत, अजून नेमकं स्टेटस काय आहे, नेमकं कशा पद्धतीने भरतीची प्रक्रिया चालू आहे, ही सर्व माहिती काय केली आहे, मागवलेली आहे। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे आगामी काही काळामध्ये बहुतेक या वर्षाच्या शेवटीपर्यंत आपल्या राज्यामध्ये विधानसभेच्या देखील निवडणुका होणार आहे। म्हणजेच तत्पूर्वी त्या अगोदरच काय केलं जाणार आहे, महत्त्वाचे पद भरती ही होणार आहे। आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जर बघितलं तर आपली अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची भरती देखील समावेश त्या भरतीचा आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायचंय। आता आपल्याला माहिती आहे 520 पदांची भरती येणार होती, जो मागे GR आला होता त्यानुसार 520 पदांची भरती येणार होती। परंतु जर आपण बघितलं यामध्ये एक सरळ सेवा भरती जो पेपर 29 फेब्रुवारीला झालाय आणि त्यातील बहुतांश जिल्ह्यांचा जो निकाल देखील आलेला आहे, परंतु त्यावेळेस अंतर्गत भरती ही झाली नव्हती। क्लिअर सर्वांना, त्यावेळेस अंतर्गत भरती झाली नव्हती, काही कारणास्तव, काही जे वयवाढीची जी मागणी आहे त्या निमित्त किंवा त्या कारणामुळे ती भरती झाली नव्हती। येते लक्षामध्ये 520 पदांची जी भरती आहे त्यामध्ये निम्मे पद हे सरळ सेवा भरतीने भरले जाणार होते आणि निम्मे पद हे तर अंतर्गत भरती। म्हणजेच आपण त्या दृष्टीने जरी विचार केला तर ऑलरेडी 260 पद जे आहेत हे अंतर्गत भरतीचे त्यावेळेस येणार होते, परंतु त्यावेळेस ती भरती झाली नाही। आता आगामी काही काळामध्ये जर आपण बघितलं तर शक्यतो पुढच्या महिन्यामध्ये काय होऊ शकतं, अंतर्गत भरतीची जाहिरात येऊ शकते। परत एकदा सांगतोय मी, पुढच्या महिन्यामध्ये अंतर्गत भरतीची ही जाहिरात येऊ शकते अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची। तर आपल्याला काय करायचंय, यासाठी तयारी आतापासूनच सुरुवात करायची। बऱ्याचशा विद्यार्थी मैत्रिणींचे कॉल आलेत, मेसेज आलेत की सर नेमका अभ्यास करावा की नाही करावा। करावा तर का करावा, कारण की खूप दिवसापासून इव्हन खूप वर्षापासून चालू आहे की आता भरती येईल, नंतर भरती येईल। परंतु बघा, काही कारण जर आपण या ठिकाणी बघितले, ऑलरेडी सरळ सेवेची भरती झालेली आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंतर्गत भरती बाकी आहे, त्यामुळे ती भरती येऊ शकते। तर आचारसंहितेमुळे काय झालं होतं, भरती प्रक्रिया थांबली होती, आता ती सुद्धा आचारसंहिता संपली आहे, म्हणजे भरती येऊ शकते। आणि महत्त्वाचं लक्षात ठेवा, आगामी काळामध्ये ज्या विधानसभा निवडणुका आहेत त्याचा जर आपण विचार केला तर तत्पूर्वी भरती येण्याची दाट शक्यता आहे, हे सुद्धा सर्वांनी लक्षात घ्यायचंय। मग आपण काय करू शकतो, आता अभ्यासाला सुरुवात करू शकतो, कारण की अंतर्गत भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मैत्रिणींना, सर्व महिलांना हे माहिती आहे की हा जो पेपर आहे किंवा ही जी भरती आहे खूप काळामध्ये येत नाही, 2 वर्ष 5 वर्ष खूप काळानंतर ही भरती येते। आणि ज्या पद्धतीने आता ज्यांचं पण वय आहे की ज्या हा पेपर देऊ शकता, अंतर्गत भरतीद्वारे देऊ शकता, तर त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे, त्यांच्यासाठी शेवटची सुवर्ण संधी आपण म्हणू शकतो। कारण की आता परत ज्यावेळेस पण भरती होईल त्यावेळेस आपण ऑलरेडी एज बार झालेला असणार आहे, त्यामुळे आत्ताच तुम्ही काय करा, ह्या अभ्यासाला सुरुवात करा। भरती येईल तेव्हा येईल, पेपर ऍड ज्यावेळेस येईल त्यावेळेस येईल, परंतु अभ्यास हा वाया जाणार नाही। आणि महत्त्वाची, त्यापेक्षा पण महत्त्वाची गोष्ट ही सांगायची आहे की एकदा जर जाहिरात आली तर त्यानंतर जितका वेळ शिल्लक असतो ना आपल्याकडे, जितका वेळ आपल्याकडे शिल्लक असतो पेपर होईपर्यंतचा, तेवढ्या काळामध्ये आपला अभ्यास पूर्ण होणार नाही। कारण का, महत्त्वाची गोष्ट मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, गणित बुद्धिमत्ता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ICDS, इतके विषय आपल्याला करायचे असतात। आणि वेळ आपल्याकडे किती असतो, 2 महिने, मॅक्स टू मॅक्स 2 महिने इतका वेळ असतो। 2 महिन्यामध्ये आपण इतका अभ्यास करू शकतो का, नाही करू शकत। त्यामुळे आत्ताच तुम्ही काय करा, अभ्यासाला सुरुवात करा, परत ही संधी तुमच्यासाठी येणार नाहीये, वारंवार सांगतोय। क्लिअर सर्वांना,
तर आता बघा आपण जर 520 पदांची भरती म्हटलं तर 260 पदं ऑलरेडी ते आहेत आणि नवीन पदं अशी जास्तीत जास्त पदांची भरती येण्याची शक्यता आहे, जाहिरात येण्याची शक्यता आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरतीसाठी। मग आता आपल्याला नेमका अभ्यास कसा करायचा आहे, त्यासाठी काय काय स्ट्रॅटेजी असायला हवी ते मी या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे। बघा आता जर आपण बघितलं यामध्ये तुम्हाला कोणकोणते विषय आहेत, कोणकोणते विषय आहेत तुम्हाला, मराठी आहे, त्यानंतर इंग्लिश आहे, त्यानंतर सामान्य ज्ञान आहे, ICDS आहे आणि त्यानंतर जर आपण बघितलं या ठिकाणी गणित बुद्धिमत्ता। आता तुम्ही सध्या काय करू शकता, सध्या आपण प्रयत्न करायचा आहे बेसिक गोष्टी क्लिअर करण्याचा, बेसिक समजून घेण्याचा। क्लिअर आहे सर्वांना? महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच विद्यार्थी मैत्रिणींना, बऱ्याच महिलांना, इव्हन बऱ्याच स्टुडंटला जे पण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्यांना मराठी हा विषय बऱ्यापैकी सोपा जातो। त्यानंतर जर बघितलं गणित बुद्धिमत्तेची जर आपण चांगली प्रॅक्टिस केलेली असेल तर हा विषय सुद्धा काय होतो, सर्वांना सोपा जातो। प्रामुख्याने प्रॉब्लेम कुठे येतो, इंग्लिशमध्ये येतो। इंग्लिशमध्ये कारण की बऱ्याच जणांचं शाळेपासून इंग्लिश कच्चं असतं, कच्चं म्हणण्यापेक्षा काय असतं, शाळेपासून आपल्याला इंग्लिशची भीती असते, त्यामुळे आपण इंग्लिशकडे दुर्लक्ष करतो। परंतु महत्त्वाचं लक्षात घ्या, आता ज्या पद्धतीने कॉम्पिटिशन होत आहे, ज्या पद्धतीने स्पर्धा आहे आणि ज्या पद्धतीने मार्क्स मिळत आहेत, जर तुम्ही सरळ सेवा भरतीचे रिझल्ट बघितले असतील, सरळ सेवा भरतीचे बऱ्याचशा जिल्ह्यांचे रिझल्ट आलेत, कोणत्या जिल्ह्यांचे तुम्ही त्या जिल्ह्याचा फॉर्म नसेल भरला, कोणत्याच जिल्ह्याचा फॉर्म नसेल भरला तरी सुद्धा एकदा चेक करून घ्यायचंय की नेमकं किती मार्क्स मिळत आहेत, येते लक्षामध्ये किती मार्क्स येत आहेत, त्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता कॉम्पिटिशनचा, त्यावरून अंदाज लावू शकता की कशा पद्धतीचा पेपर येतोय। क्लिअर आहे? तर आपल्याला काय करायचं आहे, सर्वात महत्त्वाचं सर्व जिल्ह्यांचे रिझल्ट एकदा बघून घ्यायचे की हायेस्ट मार्क्स किती आहेत, त्यानंतर किती किती मार्क्स मिळालेले आहेत, त्यावरून तुम्ही एक अंदाज घेऊ शकता। आणि आता इंग्लिश हे विषय काय आहे, तुम्ही ऑप्शनलला टाकून चालणार नाही की तुम्ही म्हणणार की नको इंग्लिशचा अभ्यास नको करायला, बाकी विषयांचा अभ्यास करून काय करू आपण पोस्ट काढू, असं होणार नाहीये। त्यामुळे तुम्हाला इंग्लिशचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे। आता यावर जर बघितलं तुम्ही इंग्लिशचा अभ्यास कसा करावा, मराठीचा अभ्यास कसा करावा, ICDS चा अभ्यास कसा करावा, सामान्य ज्ञानचा कसा करावा, यावर डिटेलमध्ये आपण व्हिडिओ बनवलेले आहेत आणि उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या YouTube चॅनलवर आपण अपलोड सुद्धा केलेले आहेत। तुम्हाला ते व्हिडिओ व्यवस्थित बघायचे आहेत। परीक्षेचं स्वरूप, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा आहे, कोणत्या विषयाला किती वेटेज आहे, हे सर्व आपण काय केलं आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे। आणि वर जर बघितलं तर दररोज संध्याकाळी 4 वाजता आपलं लेक्चर असतं, ज्यामध्ये आपण सामान्य ज्ञान या विषयाचे महत्त्वाचे प्रश्न डिस्कस करतो। आता सामान्य ज्ञान हा जो विषय वाटतो सोपा, परंतु त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो खूप सारे घटक आहेत, खूप सारे घटक आहेत, वाचण्यासारखं खूप जास्त आहे आणि त्यामुळे आपलं काय होतं, या ठिकाणी मार्क्स कमी येतात। क्लिअर आहे? बरेच जण सामान्य ज्ञानाला हलक्यामध्ये घेतात किंवा चलो नाही आपण करून टाकू, तर असं नाहीये। आपल्याला काय करायचं आहे, जास्तीत जास्त एरिया कव्हर करायचा आहे, जास्तीत जास्त स्टॅटिकचा पोर्शन कव्हर करायचा आहे, जास्तीत जास्त करंटचा पोर्शन कव्हर करायचा आहे। महत्त्वाचं ज्या ठिकाणचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याची मॅक्सिमम रिव्हिजन करावी लागणार आहे, म्हणून तुम्ही ते लेक्चर बघत जा, जास्तीत जास्त सराव करत जा, प्रश्न उत्तर सोडवण्याचा सराव करायचा, ते सर्वात जास्त महत्त्वाचं आहे। त्याने काय होणार आहे, आपल्याला कॉन्फिडन्स येणार आहे, त्याने काय होणार आहे की आपल्या कन्सेप्ट किती क्लिअर आहे हे आपल्याला समजणार आहे। त्यामुळे तुम्ही आता काय करा, महत्त्वाचे जितके पण तुम्हाला क्वेश्चन आन्सर मिळतील तेवढे सोडवण्याचा प्रयत्न करा, गणित बुद्धिमत्ता जास्तीत जास्त क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा। इंग्लिशमध्ये जर म्हटलं तर इंग्लिशचं तुम्ही आता बेसिक क्लिअर करण्याचा प्रयत्न करा। इंग्लिशचे सुद्धा आपण काय केले आहेत, लेक्चर स्टार्ट केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही काय करू शकता, बघू शकता। महत्त्वाचं लक्षात ठेवा। आणि ICDS हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे। जर आपण अंतर्गत भरती बघितलं, अंतर्गत भरती कशासाठी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, यामध्ये ICDS हा खूप जास्त महत्त्वाचा विषय आहे। ICDS चे लेक्चर सुद्धा आपण चालू केले, ते सुद्धा तुम्ही काय करू शकता, बघू शकता। ICDS च्या आपल्या नोट्स लवकरच येतील, त्याचं काम फायनल स्टेजला आहे, लवकरच त्या नोट्स सुद्धा तुम्हाला मिळतील। बाकीच्या सर्व नोट्स आपण काय करत आहोत, बनवत आहोत, म्हणजे कमीत कमी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त फायदा कसा होईल, कमीत कमी मटेरियल वाचून या पद्धतीने आपण नोट्स बनवण्याचं काम आपलं चालू आहे। लक्षात ठेवायचं आहे। फक्त मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे, सर्वांनी लवकरात लवकर काय करायचं आहे, अभ्यासाला सुरुवात करायची। आणि ज्यांना असं वाटतंय की आपण काय करू शकतो, गायडन्स घेऊ शकतो, त्या सर्वांसाठी उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने ही बॅच लॉन्च केली आहे, ज्यामध्ये जर तुम्ही अंतर्गत भरतीची तयारी करत असाल तरी सुद्धा तुमच्यासाठी सेपरेट बॅच आहे, सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तरी सुद्धा तुमच्यासाठी आपण सेपरेट बॅच काय केली विद्यार्थी मित्रांनो, लॉन्च केलेली आहे। यामध्ये सर्व विषय तुम्हाला डिटेलमध्ये शिकवले जातील, मराठी असू द्या, इंग्लिश असू द्या,
त्यानंतर आयसीडीएस वर आपण जास्त फोकस केलेला आहे, जास्त डिटेलमध्ये आपण आयसीडीएस घेणार आहोत, जास्त त्याचा प्रश्न उत्तरांचा सराव करून घेणार आहोत. का? कारण की तो विषय सर्वात जास्त महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्या. तो विषय सर्वात जास्त महत्त्वाचा आहे, जास्त वेटेजचा आहे, जास्त वेटेज आहे त्याला, जास्त त्याच्यावर प्रश्न हे येणार आहेत. त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे एकदा सिलेबस कव्हर झाला, रिव्हिजन बॅच, फास्ट ट्रॅक बॅच सर्व तुम्हाला त्यामध्येच आहे. दररोज आपण एक लेक्चर क्वेश्चन आन्सरचे प्रॅक्टिसचं घेणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला PDF नोट्स त्या ठिकाणी दिल्या जातील. त्यानंतर जर आपण बघितलं तर टेस्ट सिरीज तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेतलं जाणार आहे. म्हणजेच या ठिकाणी जर तुम्ही आपलं बघितलं स्ट्रक्चर काय आहे या कोर्सचं, एकदा तुमचा सर्व सिलेबस कव्हर करणं, कन्सेप्ट क्लिअर करणं, दुसरी महत्त्वाची गोष्ट रिव्हिजन बॅच आणि फास्ट ट्रॅक बॅचद्वारे तुमची जास्तीत जास्त रिव्हिजन करून घेणं, तिसरी महत्त्वाची गोष्ट प्रश्न उत्तरांचं आपलं काय असणार आहे दररोज लेक्चर, त्यातून तुमची प्रॅक्टिस होणार की क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करायची, कशा पद्धतीचे क्वेश्चन येतात हे तुम्हाला समजणार. PDF नोट्स मधून तुम्ही तुमच्या नोट्स वाचू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं टेस्ट सिरीज म्हणजे नेमकं पेपर कसा असतो, परीक्षेला आपल्याला किती वेळामध्ये किती क्वेश्चन सोडवायचे याची सर्व प्रॅक्टिस तुमची त्याद्वारे होणार आहे. आणि असा हा परिपूर्ण कोर्स आहे, त्याने तुम्हाला 100% काय मिळणार, यश मिळणार आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यास चालू ठेवायचा आहे, अभ्यास तुमचा चालू ठेवायचा आहे. ज्या पद्धतीने या ठिकाणी शिकवलं जाईल, ज्या पद्धतीने तुम्हाला गायडन्स केलं जाईल ते तुम्हाला ऐकायचं आहे आणि व्यवस्थित त्या पद्धतीने जर अभ्यास केला तर यश तुम्हाला नक्की मिळणार आहे. आणि परत एकदा सांगतो, आपल्या सर्वांना माहिती आहे की ही जाहिरात किती दिवसानंतर येते, खूप जास्त काळ लागतो त्याला. तोपर्यंत आपण एज बार होऊन जाऊ किंवा पुढच्या वेळेस ज्यावेळेस ही जाहिरात येईल त्यावेळेस आपण इलिजिबल नसणार आहोत. त्यासाठी मे बी आपलं वय जास्त झालेलं असेल, ह्यामुळे हा जो चान्स आहे तो आपल्याला गमवायचा नाहीये. ही सुवर्ण संधी आपल्याला गमवायची नाहीये. क्लिअर आहे सर्वांना? तर लवकरात लवकर तुम्ही काय करू शकता, या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता, 96 89 66 56 11. तुम्हाला कोणताही प्रश्न असेल या नंबरवर मेसेज करा, व्हॉट्सअप करा किंवा डायरेक्ट कॉल करा. आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यामध्ये तुम्हाला ऍड केलं जाईल. त्यावर वेगवेगळे आपण काय करतो, महत्त्वाचे क्वेश्चन आन्सर टाकतो, त्यानंतर सराव करून घेतो, त्यानंतर महत्त्वाचं बघितलं महत्त्वाचे नोटिफिकेशन असतील, सर्व गोष्टी आपण या ठिकाणी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहोत. क्लिअर? तर ज्यांची पण तयारी चालू आहे, ज्यांना पण तयारी करायची आहे उत्कृष्ट पद्धतीने चांगल्या गायडन्स आहेत, तर तुम्ही नक्की काय करू शकता, ही बॅच जॉईन करू शकता. आणि आपल्याकडे दररोज लेक्चर होतात, आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर देतो. सर्व शिक्षक जे आहेत, तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही शिक्षकांशी डायरेक्ट बोलू शकता, शिक्षकांना कॉल करू शकता, मेसेज करू शकता, जेणेकरून तुम्हाला डाऊट असेल तर तो या ठिकाणी नक्की सॉल्व्ह केला जाणार आहे. लवकरात लवकर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, बॅच जॉईन करा. 1 वर्षाची फी आपली फक्त 3000 रुपये. जर तुम्हाला कसं शिकवलं जातं बघायचं असेल तर उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट हे आपलं जे ॲप आहे ते तुम्ही ॲप डाउनलोड करा. त्यावर खूप सारे डेमो लेक्चर्स आहेत फ्रीमध्ये. ते डेमो लेक्चर एकदा बघा, त्यानंतर बॅच काय करायची आहे, जॉईन करायची आहे. एवढं सर्वांनी लक्षात ठेवा. परंतु अभ्यासाला आता लवकरात लवकर सुरुवात करायची आहे, कारण की पुढच्या महिन्यामध्ये जाहिरात येण्याची शक्यता आहे. जाहिरात आल्यानंतर आपली खूप जास्त धावपळ होईल, अभ्यास होणार नाही. त्यामुळे आत्ताच काय करा, सर्वांनी अभ्यासालाही सुरुवात करायची आहे. आले लक्षात सर्वांना? चलो, तर अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये लवकरात लवकर आपण भेटणार आहोत. अंगणवाडी पर्यवेक्षका, तुमचा कुठलाही प्रश्न असेल नक्की सांगा, त्यावर आपण व्हिडिओ बनवू. ऑलरेडी आपण भरपूर सारे व्हिडिओ बनवले आहेत जे तुमच्या नक्कीच फायद्याचे ठरणार आहेत. हे सर्वांनी काय करायचंय, लक्षात घ्यायचं आहे. आणि अजून एक प्रामुख्याने महत्त्वाची गोष्ट सांगायची ती म्हणजे अशी की जे नॉन पेसा जिल्हे आहेत त्यांचाच फक्त पेपर झालेला आहे, त्यांचाच फक्त रिझल्ट आलेला आहे. पेसा जिल्ह्यांचा अजूनही पेपर बाकी आहे आणि कोर्ट केस वगैरे चालू आहे, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ते झाल्यानंतर पेसा जिल्ह्यांचा सुद्धा पेपर लवकरात लवकर हा होण्याची शक्यता आहे. क्लिअर सर्वांना? चलो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, चॅनलला नक्की सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला चांगल्या कंटेंटसाठी, त्याचबरोबर महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. या ठिकाणी आपण सर्व महत्त्वाची माहिती देत असतो. चलो, भेटूयात लवकरच. तोपर्यंत सर्वांचं धन्यवाद. अभ्यास चालू ठेवा. रिव्हिजनला खूप जास्त महत्त्व आहे, रिव्हिजनकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. थँक्यू.